हे गाणं रिलीज काय झालं त्यावरचा वाद थेट संसदेत पोहोचला। सरकारला निवेदन द्यावं लागलं। जिस गाने के बारे में माननीय सांसद महोदय ने कहा है ऑलरेडी उस पे बैन लग चुका है। हे गाणं त्याचे शब्द इतके अश्लील आहेत की ते उघडपणे बोलणं सुद्धा मुश्किल आहे। जी नोरा इतके दिवस महिलांच्या ऑब्जेक्टिफिकेशन विषयी तावातावानं बोलत होती तीचंच हे गाणं। सोबत संजय दत्त। कॉन्ट्रोवर्सी झाली की केली हे मात्र कळायला मार्ग नाही, पण या गाण्याची सध्या चर्चा आहे। त्यानिमित्त बोलू की आता व्ह्यूज आणि पॉप्युलॅरिटीसाठी अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादाच लोक ओलांडणार आहेत का? नोरा फतेह अली खानच्या या गाण्याकडे पाहूया। हे गाणं आहे केडी द डेव्हिल या चित्रपटातलं आणि त्याचे गीतकार रकीब आलम आहेत। या गाण्यात इतके अश्लील शब्द आहेत की त्यांचा उच्चार न केलेलाच बरा। त्या शब्दांवरच इतकी जोरदार चर्चा झाली की आता हे गाणं हटवण्यात आलं, पण त्याआधीचे सोशल मीडियावर त्यावर जोरदार टीका झाली आणि ती होणंही स्वाभाविक आहे, कारण आजच्या काळात मोबाईलवर सगळं सहज उपलब्ध आहे आणि चलता है हे म्हणत वाटेल ते शब्द लिहून गाणी व्हायरल केली जातात। अंगविक्षेपांविषयी तर बोलायलाच नको। यातली ढोंगी गंमत म्हणजे नोरा आजवर अनेकदा तिच्या मुलाखतींमध्ये महिलांच्या सन्मानाबद्दल ऑब्जेक्टिफिकेशन विरोधात बोलली आहे। मग ते कंटेंट म्हणून चालत होतं तेव्हा ती बोलली, आता पैसे मिळतात म्हणून या गाण्यावर थिरकली असा आरोप चुकीचा कसा म्हणता येईल? पण त्यावर नोराचा नंतर खुलासा आला की मी फक्त कन्नड गाणं करणार होते, हिंदी गाणं काय कसं मला काहीच माहीत नाही। आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा मुद्दा फक्त नोरापुरता मर्यादित होता तर तसं नाहीये। अलीकडेच रॅपर बादशाहच्या गाण्यावर सुद्धा मोठा वाद झाला। हे गाणं ज्यात डबल मिनिंग आणि महिलांचा अपमान करणारे शब्द होते। व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातल्या मुली दाखवण्यात आल्या होत्या आणि गाण्याचे शब्द असे होते की जणू काही महिलांचा आणि मुलींचा अपमानच होतोय। यामुळे हरियाणा महिला आयोगाने बादशाहविरुद्ध कारवाई सुद्धा केली आणि त्याला माफी मागावी लागली। पण प्रश्न तोच, असं वारंवार गाणं बनवायचं आणि वाद झाल्यावर माफी मागायची, हे किती दिवस चालणार? याआधी नेहा कक्कड टोनी कक्कडचं लॉलीपॉप गाणं सुद्धा अशाच वादात सापडलं होतं। त्याची टोन, प्रेझेंटेशन आणि अर्थ सगळंच डबल मिनिंगकडे झुकणारं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टीका झाल्यानंतर सुद्धा ही चूक पुन्हा पुन्हा केली जात होती। मग प्रश्न असा नाहीये की गाणं चांगलं की वाईट, प्रश्न असा आहे की आपण अशा गोष्टी हळूहळू नॉर्मल तर करत नाही आहोत ना? लोक म्हणतात जुनं बॉलिवूड चांगलं होतं, पण खरं पाहिलं तर 80s आणि 90sची गाणी सुद्धा अशीच होती। चोली के पीछे, टिप टिप बरसा पानी ही त्यातलीच काही प्रसिद्ध गाणी। फरक एवढाच होता की त्याविषयी तेव्हा नाराजी होती, लोक ते पाहायला सिनेमागृहात जायचे। आजच्या सारखं सगळं मोबाईलवर उघडं वागडं दिसत नव्हतं। आज तर अश्लीलतेच्या मर्यादा पूर्णपणे ओलांडल्या जात आहेत, कारण आता स्पर्धा फक्त टॅलेंटची नाहीये तर अटेन्शनची आहे आणि अटेन्शन मिळवण्यासाठी कॉन्ट्रोवर्सी हा सर्वात सोपा मार्ग बनलाय। मग प्रश्न असा आहे की बॉलिवूडमध्ये इतकी क्रिएटिव्हिटी कमी झाली आहे का की चांगले लिरिक्स सोडून आता फक्त डबल मिनिंगवर भर दिला जातो? आणि हीच सर्वात धोकादायक गोष्ट आहे, कारण जेव्हा ऑडियन्स चालतंय की म्हणायला लागते तेव्हा क्रिएटर्स चालेल काहीही असं कंटेंट बनवायला लागतात। आज कोणताही नवीन कलाकार येतो, एक कॅची बीट बनवतो, थोडं बोल्ड आणि डबल मिनिंग टाकतो आणि गाणं व्हायरल होतं। ना काही कथा ना संदेश, फक्त हवेत व्ह्यूज। आणि जेव्हा अशी गाणी हिट होतात तेव्हा मोठे कलाकार सुद्धा त्याच मार्गावर जातात, कारण शेवटी खेळ आकड्यांचा आहे, जिथे ग्लॅमर आणि बोल्डनेसच्या नावाखाली समाजावर परिणाम करणारा कंटेंट दिला जातो। काही लोक म्हणतील की हे फक्त एंटरटेनमेंट आहे, पण जर आपण सगळं एंटरटेनमेंट म्हणून स्वीकारायला लागलो तर मग मर्यादा कुठे आखायची? भविष्यात अजून जास्त बोल्ड आणि वादग्रस्त कंटेंटही आपण असं स्वीकारणार का? शेवटी गोष्ट सोपी आहे। नोरा, बादशाह, नेहा कक्कड ही फक्त व्यक्तींची गोष्ट नाहीये, ही पूर्ण सिस्टीमची गोष्ट आहे, जिथे टॅलेंटपेक्षा कॉन्ट्रोवर्सी विकते, लिरिक्सपेक्षा बीट महत्त्वाचे आहे आणि रिस्पेक्टपेक्षा रीच जास्त महत्त्वाचा ठरतो। डेटा, नंबर, व्ह्यूज या नावाखाली लोकप्रियता मोजली जाणाऱ्या काळात अस्सल सकस संपणार का की संपलंच आहे? काय वाटतं?